नमस्कार शेतकरी मित्रांनो. गेल्या 3 ते 4 दिवसापासून आपल्याकडं सर्वदूर चांगला संततधार पाऊस चालू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आपण जाऊन आलोय मित्रांनो रोपाच्या. तर बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास आलं, की संततधार पावसामध्ये कांद्या रोपाची जास्त प्रमाणामध्ये वाढ होताना दिसत आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये रोपाची वाढ झालेली दिसते. तर त्यासाठी रोपाला नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी मित्रांनो, आपल्याला कोमानियल कोमानियल आणि टिल्ड या 2 औषधांचं मिश्रण करून आपल्या रोपावरती फवारणी करायची आहे. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो, की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, की संततधार पावसामध्ये रोपाची उंची खूपच वाढायला लागली. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मित्रांनो, आपल्या रोपावरती, कांद्याच्या रोपावरती कोमानियल आणि टिल्ट हे 2 औषधांचं मिश्रण करून फवारणी करा. त्याचं प्रमाण समजून घ्या मित्रांनो. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या रोपावरती स्प्रे घेतलाय मित्रांनो, पण अत्यंत अल्प प्रमाणामध्ये त्याचा माप घेतलेलं आहे. पण मित्रांनो, कमी प्रमाणामध्ये आपण जर माप घेतलं तर त्याचा आपल्या रोपावरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. त्यासाठी मित्रांनो, साधारणतः कोमानियल हे आपल्याला 50 मिली घ्यायचं आहे मित्रांनो एका पंपास, आणि टिल्ट आपल्याला 25 ते 30 मिली घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. बरेचसे शेतकरी आपल्या रोपावरती स्प्रे घेताना 10 मिली कोमानियल आणि 8 मिली टिल्ट एवढं कमी प्रमाण घेतल्यानंतर रोपावरती कुठल्याही प्रकारचा असर होत नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्याला कोमानियल 50 मिली प्रति पंपास आणि टिल्ट हे 25 ते 30 मिली पंपास घ्यायचं आहे. तेव्हाच आपलं रोप कुठेतरी त्याची वाढ खुंटल आणि कांडी मजबूत होईल. रोप जास्त वाढू देणार नाही. याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.